आपले अरविंद भाऊ शेवाळे यांच्या शेतात या ठिकाणी आपण आज कांदा रोप पाहणी व लाल कांदा असं या ठिकाणी व्हिजिट दिली व काही औषधं दिली. यानंतर त्यांच्या कांदा चाळीत भेट दिली. यावर्षी त्यांनी मागच्या वर्षी 350 क्विंटल कांदा या ठिकाणी भरून ठेवलेला होता. तर आज तारीख आहे बघा 1 नोव्हेंबर 2025. तर आजच्या दिवशी आपण त्यांचं मनोगत ऐकतो का ते कधीपासून वापरतात. आपलं ग्रीन प्लॅनेटचे जैविक खते थोडक्यात आपला परिचय द्या अरविंद. नमस्कार, माझे नाव अरविंद शेवाळे, राहणार सुदामवाडी, तालुका वायजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मी जो तुमचं खत जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून वापरतो, पण 3 वर्षापासून पूर्णपणे मी याच्यावर भर दिलेला आहे. तर 1 एप्रिल रोजी आपण चाळ भरून ठेवलेली होती. आज ही तारीख 1 नोव्हेंबर, जवळजवळ 6 महिने झाले, परंतु कांदा अजिबातसुद्धा खराब झालेला नाही. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर, कांद्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. रासायनिक खताच्या तुलनेमध्ये या खताची टेकवण्याची क्षमता एकदम जबरदस्त आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं निघतं. नाही. आता तुम्ही याच्यामध्ये आतापर्यंत कोणत्या पिकांना वापर केला? मी जवळजवळ कांदा, मका, गहू, हरभरा संपूर्णच पिकाला जवळजवळ हे मी वापरतो. म्हणजे आता तुमचा रासायनिक खतावर आणि ऑर्गॅनिक खतावर किती खर्च आहे शेतीवर सांगा? रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक मी काम एक केलेलं आहे. 70% ऑर्गॅनिक आणि 30% रासायनिक या प्रमाणात मी चाललेलो आहे आता. बरं, याच्यात तुम्हाला शेतीत बदल खूप मोठा बदल आहे. शेतीत असा नरमपणा जाणवतो. रासायनिक खताने जी जमीन जी कडक होती ती ऑर्गॅनिक खतानं होत नाही आणि शेतीचं पोत पण सुधारत चाललेलं आहे. बरं, चालतं. आणि उत्पन्नात पण वाढ आहे. आणि खर्चामध्ये काय वाटतं? खर्चाच्या तुलनेत जवळजवळ 50%चा तफावत आहे की नाही? म्हणजे रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती आणि किंमती. फवारणीवर तुमचा काय फवारणी तर रासायनिकची फवारणी मी डायरेक्ट बंदच केलेली. आणि फवारण्या किती करावं लागतात? रासायनिकची फवारणी तर बंदच आहे, पण याची लय आलं 1 किंवा 2 फवारणी मी घेत असतो. म्हणजे उत्पादन खर्च कमी केला आणि उत्पन्नात वाढ झाली. आणि कांद्याची टिकवण क्षमता जर बघितली तर आज नोव्हेंबर महिना आता दिवाळी होऊन गेली. नोव्हेंबर महिना चालला, डिसेंबर पुन्हा आता कांदा लागवड चालू होऊ राहिली. तर आजच्या स्थितीमध्ये हा कांदा एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण बघतोय. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना माझा हा संदेश राहणार आहे की तुम्ही रासायनिक वापरा, पण मग त्याच्याबरोबर ऑर्गॅनिक पण वापरायला चालू करा. काळाची गरज झाली. बरोबर आहे. चला, या अशा पद्धतीनं तुमचा परत एकदा मोबाईल नंबर सांगा फक्त. माझं नाव अरविंद श्रावण शेवाळे. माझा मोबाईल नंबर 92 84 63 92 15. परत एकदा सांगा. मोबाईल नंबर 92 84 63 92 15. तर चला, या ठिकाणी आपण बघा या असंच शेतकऱ्यांची भेट घेत असतो. आपण सर्वांनी या ग्रीन प्लॅनेटच्या सेंद्रिय खतांचा वापर करा आणि जास्तीत जास्त आपली शेती उत्तम बनवा व आपल्या पिकात वाढ करा. आपलं आरोग्य सुधारा, आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारावा आणि जमीन वाचवा अभियानामध्ये सहभागी व्हा. नमस्कार. धन्यवाद.